नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी सांज्याचं उपीट बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते। आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी सांजा, बारीक चिरलेला कांदा, 4-5 मिरच्या चिरून घ्यायच्यात, कढीपत्ता, कोथिंबीर आणि फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद पूड आणि भाजलेले शेंगदाणे आपण डाळ करून घेतलेली आहे। भाजलेले शेंगदाणे आपण डाळ करून घेतलेली आहेत। मीठ आणि थोडीशी साखर। आपण थोडं तेल घालून सांजा गरम करून घेऊया। म्हणजे थोडंच गरम करायचं, खूप भाजायचं नाही सांजा, कारण त्यामुळे तो हार्ड होतो। आता चला आपण फोडणी टाकूया। 2 चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी। आता आपण फोडणीची तयारी करत आहोत। आपण याच्यात टाकलेले मोहरी तडतडली की आपण टाकूया जिरे, कढीपत्ता आणि कांदा। कांदा भाजून घ्यायचा आहे। सोबतच हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत। आपण हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे। आपण डाळ शेंगदाणे भाजून डाळ करून घेतलेली असल्यामुळे आता टाकले तरी चालते। शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आपण, थोडं ते पण भाजून घ्यायचं। लालसर छान कांदा भाजून आलेला आहे। हळद पूड टाकलेलं आहे। हळद पूड छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात सांजा टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आपण, कारण साखरेने एक प्रकारची चव येते। आता एकसारखे मिक्स करून घेऊया। आपण एका साईडला पाणी उकळत ठेवलेले आहे। 1 वाटी सांजा घेतलेले, त्या मानाने आपण 3 वाटी पाणी उकळत ठेवायचं आहे, कारण सांजा पाणी जास्त ऑब्झर्व करतो, त्यामुळे उपीट फुलून येते आणि मऊ होते। छान असं एकसारखं करून घेऊया। आता आपण याला एक ताट झाकून एक उकळी आणून घ्यायची। छान आपल्याला उपीट फुलून आलेलं दिसेल। गॅस बारीक करून आपण ताट झाकून ठेवायचं 5-10 मिनिटे। उपीट कसं एकसारखं होऊन आलेलं आहे, छान फुलून आलेलं आहे। सांज्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते। त्यासाठी कधीतरी नवीन वेगळा असा सांज्याचं उपीट करून बघितलेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। बाय।